काय केलं तुम्ही आमच्यासाठी? तुम्हाला काही अधिकार नाही आमच्या आयुष्यात बोलण्याचा. मुकुंद तावातावाने बोलत होता. त्याचा एक एक शब्द कानात भिसे ओतल्यासारखे प्रकाशरावांना भासत होते. प्रकाशराव आणि मुकुंद बाप-लेक, पण वडील आणि मुलगा यांच्यात जे नातं असायला हवं ते त्या दोघांमध्ये कधी निर्माण झालंच नाही. मुकुंदला समजायला लागलं तेव्हापासून मुकुंद प्रकाशरावांशी कधीच चांगला बोलला नाही. प्रकाशराव आणि मुकुंदचे वाद नेहमीच होत असे, पण आज मात्र काय केलं तुम्ही आमच्यासाठी ह्या त्याच्या टोकाच्या प्रश्नाने प्रकाशराव आतून पुरते खचले होते. अहो शांत व्हा, ते तुमचे वडील आहेत. त्यांना असं बोलणं शोभत नाही तुम्हाला. राधा म्हणजे मुकुंदची बायको त्याला शांत करत बोलत होती. वा, माझं बोलणं शोभत नाही आणि ते जे जे वागले ते शोभलं का त्यांना? मुकुंद अजून चिडला. मुकुंद पुरे झाला आता. तुझे वडील आहेत ते. मीनाक्षीताई म्हणजे मुकुंदची आई बोलली. आई, तू तर खरंच धन्य आहेस. ह्या माणसाने कधी तुझी किंमत केली नाही, तरी तू त्याचीच बाजू घेतेस. मुकुंद चिडून मीनाक्षी समोर हात जोडत बोलला. तोच त्याच्या कानाखाली एक सनसनीत जाळ निघाला. घे, मुकुंद वडिलांना एकरी नावाने बोलतोस, लाज वाटते का तुला? माझ्या नवऱ्याशी अशा भाषेत बोललेलं मी खपवून घेणार नाही. मीनाक्षीताई मुकुंदवर चिडत बोलल्या. बायकोच्या समोर आईने आपल्याच कानाखाली वाजवली, त्यामुळे मुकुंद अजूनच रागावला. झालेल्या अपमानामुळे मुकुंद रागात तिथून निघून गेला. प्रकाशरावांशी त्याचे पटत असले तरी मीनाक्षीवर मात्र त्याचे खूप प्रेम होते. माफ कर राधा, पण ह्यांचा अपमान नाही सहन करू शकत मी. मुलगा आहे याचा अर्थ असा नाही होत की त्याने सगळ्या मान मर्यादा सोडून वागावं. मुकुंद जाताच मीनाक्षीताई त्यांच्या सुनेला म्हणजे राधाला बोलल्या. नाही आई, माफी मागू नका. तुम्ही आई आहात आणि आई आपल्या मुलांना चुकीची शिक्षा देऊच शकते. मग मुलं कितीही मोठी असली तरीही. मीनाक्षी, ते काही असलं तरी तू त्याच्यावर हात उचलायला नको होता. तो काही चुकीचं बोलत नव्हता. तू जे बोलला त्यामागे कारणही तसंच आहे ना? प्रकाशराव खिन्न स्वरात बोलले. अहो तुम्ही नका मनाला लावून घेऊ त्याचं बोलणं. रागात तो काय बोलतोय त्याचं त्याला देखील कळत नाही. प्रकाशराव काही न बोलताच तिथून निघून गेले. आई, एक विचारू? राधा जरा अडखळत बोलली. हो विचार मीनाक्षी. हे असे का वागतात? म्हणजे आमच्या लग्नाला 5 वर्ष झालीत, पण बाबा आणि मी ह्यांना कधीच नीट बोलताना बघितलं नाही. ह्यांना विचारायची सोय नाही म्हणून तुम्हाला विचारलं आज. राधा एका दमात बोलली. राधाच्या ह्या प्रश्नावर मीनाक्षीताई काही न बोलता तिथून निघून गेल्या. राधा त्यांना जाताना बघत होती. मनातून ती उदास झाली होती. असं काय असेल की माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही? राधाच्या मनात असलेल्या प्रश्नांची चिन्हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो तुला. इतक्या वेळ दारामागून सगळं ऐकणारा माधव बाहेर येत बोलला. माधव म्हणजे मुकुंदचा लहान भाऊ. माधव भाऊ, तुम्ही इथे? राधा त्याच्याकडे बघत बोलली. वहिनी, 5 वर्षापासून तुम्ही जे काही बघत आहात ते मी मला समज आली तेव्हापासून बघतो आहे. खरं तर मला सुद्धा बाबांबद्दल काहीच प्रेम वाटत नाही. फरक फक्त इतकाच आहे की दादा बोलतो, भांडतो, पण मी बोलत नाही. माधव बाजूच्या खुर्चीत बसत बोलला. भाऊ, खरं सांगू, आज विचारलेला प्रश्न माझ्या मनात 5 वर्षापासून रेंगाळत आहे, पण कधी विचारलं नाही मी काही. सुरुवातीला तुमच्या दादांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही बोलणं टाळलं माझ्याशी ते. मग मी वाद नको म्हणून विचार करणं सोडून दिलं. मग आज का विचारलं आईला? माधव बोलला. भाऊ, आपण म्हणजे बाबा सोडून आपणच असलो की घर आनंदात असतं, पण बाबा आले की दुधात मिठाचा खडा पारल्यासारखे तुम्ही आणि तुमचे भाऊ उठून निघून जातात. आजपर्यंत तुमची भाची म्हणजे अनघा लहान होती, पण आता ती 4 वर्षांची झाली आहे. आता ती देखील तुमचे असे वागणं पाहत आहे. तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेच नाहीत. मी कसं समजावून सांगू तिला? आणि शेवटी जे बघते ते संस्कार तिच्या बालमनावर होत आहेत. त्याचे ठसे तिच्या ओल्या मातीवर उमटत आहेत, जे तिच्या भविष्यासाठी घातक आहे. भाऊ, खरं सांगू तर माझ्या मुलीला असे वातावरण दाखवण्याची अजिबात इच्छा नाही माझी. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. माझं पण असंच स्वप्न आहे, अगदी विमल लिमये यांच्या त्या कवितेसारखं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. भाऊ, तुम्ही सांगा, खरंच आहे का आपलं घर असं? मोठेच एकमेकांशी नीट वागत नाही तर आपण लहान मुलांना काय शिकवणार? काय संस्कार करणार त्यांच्यावर? राधा वहिनी, हाच प्रश्न गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात घर करून आहे. आज तू विषय काढला म्हणून म्हटलं आपणही बोलावं. वहिनी, तुझं बोलणं अगदी योग्य आहे. जर पायाच कच्चा असेल तर भक्कम इमारत बांधली जाऊ शकत नाही. माधव बोलला. चला, म्हणजे तुम्हाला पटतं आहे माझं बोलणं. मग भाऊ सांगा ना, काय घडलं होतं त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये आणि बाबांमध्ये असे क्लेश निर्माण झाले आहेत? बोललात तर कदाचित आपण दोघे मिळून त्यातून काहीतरी मार्ग काढू शकू. राधा जरा खुशीत बोलली. दोघे नाही, तिघे मिळून. आई तू? माधव बोलला.
हो, तुम्हा दोघांचे बोलणे ऐकले आहे मी. राधा बरोबर बोलत आहे. आपल्या भूतकाळामुळे आपण लेकराच्या भविष्याला वाईट नाही करू शकत. शेवटी जे घडून गेले आहे ते तर आपण बदलू शकत नाही, पण भविष्य तर आपल्या हातात आहे. मीनाक्षी राधाच्या पाठीवर हात ठेवत बोलली. तसं राधाचा चेहरा आनंदाने खुलला. भाऊ सांगताय ना मग? हे आणि बाबा घरी यायचा आत आपलं बोलून झालं पाहिजे. राधा घाईत बोलली. हो सांगतो वहिनी. वहिनी, ही काही एक घटना नाही. दादा आणि माझ्या वागण्यामागे अनेक वर्षांचे विविध घटनाक्रम आहेत. माधव बोलला. थांब माधव, मी सांगते सगळं अगदी सुरुवातीपासून. राधा, माझं लग्न झालं तेव्हा मी सून म्हणून एका मोठ्या वाड्यात आले. 4 भावांचं एकत्र कुटुंब होतं. मी सगळ्यात मोठी सून, त्यामुळे अपेक्षांचा भार साहजिकच माझ्यावर होता. त्यात मामांजींचा म्हणजे सासऱ्यांचा स्वभाव म्हणजे दुसरे जमदाग्नी ऋषीच. आत्याबाई पण तापट स्वभावाच्या. कामात एखादी बारीक चूक देखील त्या खपवून घेत नसत. मीनाक्षी बोलत होती. सून म्हणजे फुकटची नोकर असं समजणारी होती आमची आजी. माधव मध्येच बोलला. माधवा, थांब जरा. त्यात आत्याबाईंचा काहीच दोष नव्हता रे. तुझे आजोबा देखील जरा देखील समजून घेत नसत. काही चूक झाली, कशात काही कमी राहिली तर त्यांचा सगळा राग सासूबाईंना सहन करावा लागत असे. त्यामुळे त्यांचा स्वभाव देखील तसाच झाला होता. अर्थात ही गोष्ट माझ्या देखील खूप उशिरा लक्षात आली. थोरली सून आणि मुलगा म्हटल्यावर कामाची, आर्थिक, इतर कुटुंबाची सगळी जबाबदारी आम्हा दोघांवर होती. मीनाक्षी भूतकाळ आठवत होती. आई, जबाबदारी कसली गती? ते तर बंधनं होती. लहान भावांसाठी मोठ्या भावाने आणि सुनेने सगळा त्याग करायचा. त्यांच्या सुखाचा, त्यांच्या स्वप्नांचा सगळा त्याग. हे कोणतं शहाणपण आहे? म्हणजे बाकीच्यांच्या सुखासाठी एकाच्याच सुखाचा बळी घ्यायचा? कशासाठी? आणि इतकं करून काय मिळालं तुम्हाला? माधव जरा वैतागून बोलला. राधा नीट लक्ष देऊन ऐकत होती. मग पुढे काय झालं? राधा ह्यांच्या तिन्ही भावांच्या शिक्षणाची जबाबदारी मामांजींनी ह्यांच्यावर टाकली. आधीच नवीन नोकरी, त्यात पगार कमी, पण आईवडिलांच्या समोर बोलण्याची बिशात नव्हती. त्यामुळे मन मारून त्यांनी पै जोडत तिघांचे शिक्षण केलं. बाहेर ते मरमर करत होते आणि घरात माझे हाल होत होते. पहाटे 4ला उठून सडा पाणी रांगोळी घालायची. आंघोळीला 12ही महिने थंडच पाणी मिळत असे. त्यामुळे थंडीत माझी तब्येत खराब होत असे. मीनाक्षीच्या डोळ्यात बोलताना पाणी आलं. आई, मग तुम्ही काहीच का बोलला नाही? एवढ्या मोठ्या वाड्यात नोकर नव्हते का? आणि गरम पाण्याला सरपण नसेल इतक्या मोठ्या वाड्यात तर ते कसं शक्य आहे? तुम्ही का सहन केलं हे सगळं? आणि बाबा काहीच बोलले नाहीत का? राधा चक्रावून बोलली. त्याचंच तर दुःख आहे ना वहिनी. बाबा कधी काहीच बोलले नाही. माधव रागाने बोलला. राधा, तुला ती म्हण माहीत आहे ना, गरजवंताला अक्कल थोडी. तशीच काहीशी माझी परिस्थिती होती. घरात नोकर चाकर सगळे होते, पण घरातील मोठ्या सुनेने नाही केले तर का धाकट्या सुना काय शिकतील तिच्याकडून? शेवटी सगळ्यांना वळण लावण्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणून कामाची जबाबदारी माझ्यावर लादण्यात आली. त्यात मी गरीब घराची मुलगी, कमी शिकलेली, अडाणी नव्हते, पण शिक्षण जेमतेम 7वी होते. आर्थिक परिस्थिती नसताना देखील माझ्या बाबांनी मला 7वीपर्यंत शिकवलं. पुढे काही शिकता आलं नाही. त्यात 16व्या वर्षी ह्यांचं स्थळ सांगून आलं. हुंडा न घेता लग्न करतो म्हणाले. आईबाबांना वाटले पोरगी मोठ्या घरात जाईल आणि आपली जबाबदारी पण कमी होईल, म्हणून दिलं लावून लग्न. 60च्या दशकात मुलीची इच्छा फारशी विचारात घेत नसत. त्यात गरीब घरातल्या मुलींची तर मुळीच नाही. माझी गरिबी, माझी लाचारी ठरली. मला हे जमत नाही, ते जमणार नाही असं बोलून मला चालणार नव्हते. आईवडिलांची परिस्थिती आधीच नाजूक होती. माझ्या मागे अजून 4 बहिणी लग्नाच्या होत्या. वर्षभरात पदरात मुकून देखील झाला मला. आता अशा परिस्थितीत मी माहेरी परत गेले असते तर त्यांची लग्न झाली नसती. मग माझ्या आईवडिलांकडे आत्महत्या करण्यावाचून गत्यंतर नव्हते हे मी जाणून होते. म्हणून मग सहन करणे हाच एक मार्ग होता माझ्यासमोर. मीनाक्षी सांगत होती. पण तिच्यासमोर त्या घटना तिला दिसत होत्या. पण बाबा तर बोलू शकत होते ना? माधव रागात बोलला. त्यांना कुठे सगळं काही माहीत होतं? कामानिमित्त जास्त करून ते घराबाहेरच असायचे. त्याकडे हल्लीच्या नवरा बायकोसारखा संवाद होत नसायचा. आधीच कमी वेळ घरी असायचे. त्यात मी अजून काही संवाद सांगून वाद होतील म्हणून मी कधी काही बोललीच नाही. सासूबाई मात्र ते घरी आले की माझ्या चुकांचा पाडा वाजून दाखवत असत. त्यामुळे आमच्यात कधी नीट बोलणं कधी झालंच नाही. काही वर्षांनी माझ्या दिरांची लग्न झाली. त्यानंतर मुकुंदच्या बाबांचे डोळे उघडले. आपली आई चुकती आहे हे त्यांना दिसत होते, पण वर्तनात बदल मात्र होत नव्हता त्यांच्या. मीनाक्षी भूतकाळात हरवली होती. काय झालं होतं आई? राधा बोलली. ह्या मोठ्या 2 भावांमध्ये म्हणजेच तुझे सासरे
आणि प्रभाकर काका यांच्यात काही अंतर नव्हते जास्त, 2च वर्षांचे अंतर. मात्र प्रभाकर आणि लहान दोघांमध्ये 4 वर्षांचे अंतर होते. लहान दोघे भाऊ म्हणजे विलास आणि विकास हे दोघे भाऊ जुळे आहेत. पुढील 10 वर्षात सगळ्यांचे शिक्षण होऊन नोकरी लागली आणि लग्न झाली. तोपर्यंत माझा मुकुंद 12 वर्षांचा आणि माधव 8 वर्षांचा झाला होता. मीनाक्षी सगळे आठवून बोलत होती. मग लागलं का त्या सुनांना वळण, घरची शिस्त? राधा उत्सुकतेने बोलली. मीनाक्षी गालातच हसली. तिच्या हसण्यात एक वेगळंच गूढ होतं. कसलं काय ग? प्रभाकरला शहरात नोकरी लागली, लग्न झालं, नवी नवरी घरात आली. तेव्हाच प्रभाकरने सगळ्यांना बजावलं. स्मिता काही दिवस राहिली वाड्यावर. घराची व्यवस्था बघेपर्यंत थांबली. तशी चांगली आहे स्मिता, पण कामाची सवय नाही. मोठ्या घरची शिकलेली मुलगी, त्यामुळे घरात कामात हातभार लाव म्हणायची हिंमत कोणाची नव्हती. जमेल तसं करत होती ती. तिला फार कीव यायची माझी. ताई इतकं सहन का करता म्हणायची. ती होती तोपर्यंत जरा मदत झाली मला. मग ती निघून गेली. सुट्टीला 4 दिवस यायची. नंतर विलास आणि विकासचं लग्न झालं. ते देखील शहरात नोकरीला होते. त्यांच्या बायका म्हणजे लता आणि सुधा ह्या तर वाड्यात आल्याच नाहीत. लग्न होऊन लगेच त्यांच्या शहरातील घरी गेल्या त्या दोघी नोकरी करत होत्या. त्यात विलास आणि विकासने आधीच सांगितलं की लता आणि सुधा सुट्टीत आल्या तरी एकाही कामाला हात लावणार नाहीत. त्यांना सवय नाही त्या कामाची. शिवाय आंघोळीला त्यांना गरम पाणी लागतंच. त्यामुळे वहिनी तू बघ कसं करता येईल ते. तू होतीसच ना सगळ्यांचं करायला. माधव रागातच बोलला. मीनाक्षीताईंनी माधवकडं नुसतेच बघितलं. त्याचा राग अगदी साहजिकच होता. धाकट्या विकासचं लग्न झालं आणि ह्यांची नोकरी गेली. सुरुवातीला काही महिने कसे तरी काढले, पण नंतर घरात खर्चाचे पैसे द्यायला जमत नव्हतं. त्यात मुलं देखील मोठी होत होती. काही दिवस अजून निघाले. खूप प्रयत्न करून देखील चांगली नोकरी मिळत नव्हती. छोट्या छोट्या नोकऱ्या करून काम भागवणे सुरू होतं. मला वाटत होतं की भावांमध्ये इतकं प्रेम आहे, आम्ही तर मदत मागितली नसती, पण ते स्वतःहून काहीतरी मदत नक्की करतील वेळ आली तर. मीनाक्षी बोलली. केली का मग मदत त्यांनी? राधाने विचारले. गरज सरो आणि वैद्य मरो असं असतं बघ राधा. एक दिवस सासू सासऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की सगळ्यांचा खर्च आमच्याकडून झेपत नाही, तुम्ही तुमचं बघा. ज्या भावांच्या शिक्षणासाठी आम्ही आमची सगळी स्वप्न बाजूला ठेवली, त्यांनी देखील हात वर केले. अर्थात आम्ही कधी मदत मागितली नव्हतीच, पण मदत मागू नये या हेतूने त्यांनी आधीच त्यांच्या अडचणीचा पाडा वाचून दाखवला मला. तुझे सासरे फार स्वाभिमानी आहेत. त्यांनी लगेच मला आवाज दिला आणि आम्ही दोघे आणि मुलं अंगाच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलो ते कायमचेच. घरातून निघालो खरं, पण कुठे जावं काय करावं काही सुचत नव्हतं. 2 दिवस आणि 2 रात्री आम्ही मंदिरात काढल्या, पण असं किती दिवस बिना छताचं राहणार होतो. मग मीच त्यांना आग्राने यांना माझ्या माहेरी घेऊन गेले. माझ्याही सगळ्या बहिणींची लग्न झाली होती. आई बाबा दोघेच त्या घरात राहत होते. ते गेल्यावर सगळ्या परिस्थितीची कल्पना त्यांना दिली. 4 दिवस राहू द्या, तोपर्यंत काहीतरी सोय करतो आम्ही, असे मी बोलले. मीनाक्षीच्या डोळ्यातून पटकन एक थेंब ओघळला. तो पुसत तिने पुढे बोलायला सुरुवात केली. घर लहान होतं माझ्या आईबाबांचं, पण मन मात्र खूप मोठं होतं. जावई बापू काही काळजी करू नका. सगळे दिवस सारखे नसतात. तुम्हाला वाटेल तितके दिवस इथे राहा. आमच्यातील चटणी भाकरी देऊ तुम्हाला. मुलं उपाशी झोपणार नाही याची जबाबदारी आमची. आम्हाला माहीत आहे. आमचा जावई काही शांत बसवणाऱ्यांमधला नाही आहे. आम्ही आहोत तुमच्यासोबत. फक्त एक विनंती आहे, जो तुमची गाडी नीट मार्गाला लागत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाण्याचा आग्रह धरू नका. हे देखील तुमचेच घर आहे. लहान आहे, पण तुम्हाला काही कसलीही अडचण येऊ देणार नाही. मुलांच्या डोक्यावर दुसरं छत नाही तोपर्यंत इथेच राहा. आम्हाला काही अडचण नाही तुमची. माझ्या वडिलांचे हे शब्द होते. त्याच दरम्यान माझी धाकटी बहीण आमच्या भेटीला आली. तिला देखील सगळं समजलं. तिच्या नवऱ्याने त्यांच्या ऑफिसमध्येच ह्यांना नोकरी लावून दिली. घर सोडल्यावर थोड्याच दिवसात नोकरी सुरू झाली. पहिला पगार झाला आणि मग आम्ही आईकडून निरोप घेऊन आमच्या घरात आलो. मीनाक्षीचे डोळे दाटून येत होते. हे मात्र मनातून खूप दुखावले गेले होते. ज्यांच्यासाठी आयुष्याची महत्त्वाची वर्ष दिली त्यांनी पाठ फिरवली होती. सगळ्यांना शेवटी त्यांचा स्वार्थच दिसला. म्हणून जिद्दीने कामाला सुरुवात केली. मीनाक्षी सांगत होती. कामाची जिद्द तर होतीच, पण हळूहळू पैसा वाढू लागला तशी अजून पैसे कमवण्याची नशा चढत गेली माझ्यावर. प्रकाशराव घरात येत म्हणाले. त्यांना बघून सगळे जरा घाबरले. मीनाक्षी आणि राधा उठून उभ्या राहिल्या. माधव घाबरला नसला तरी त्याच्या मनातील रागाने त्याला तिथून जाण्यास सांगितले. तसा तो देखील आज जाण्यास निघाला. राधा, मीनाक्षी बसा, आज बोलावं वाटत आहे. मनात साचले ढग आज रीती करावे वाटत आहेत. आजपर्यंत बोललो नाही, आज बोलायचं आहे तर ऐकायला कोणीतरी हवं ना. प्रकाशराव खुर्चीत बसत दोघींना बसण्याचा इशारा करत बोलले. दोघी परत खुर्चीत बसल्या. माधव मात्र परत आत जायला निघाला.
प्रकाशराव त्याला जाताना बघत नाराज झाले. माधव भाऊ थांबा, असे जाऊ नका. दुरावलेल्या नात्यात संवाद साधायचा असेल तर आधी संवाद साधायला संधी दिली पाहिजे. प्रत्येकाची एक बाजू असते, सगळ्यांनी ती ऐकली पाहिजे. तेव्हाच गैरसमज दूर होतील आणि समस्येवर तोडगा निघेल. आज तुम्ही इथून निघून गेलात तर परत अशी संधी भविष्यात मिळेलच असं नाही. राधा माधवला बोलली. तिच्या बोलण्याने माधव थांबला आणि परत येऊन बसला. मुकुंद देखील हवा होता. आज इथे तुम्हा तिघांचा गुन्हेगार आहे मी. प्रकाशराव दोघांसमोर हात जोडत बोलले. प्रकाशराव बोलायला लागले. गावातील म्हणायला आमचा वाडा मोठा, पण त्यात प्रेम कमीच होते. माझे वडील प्रत्येक गोष्टीत पैशात तोलत. खरं तर वर नुसता दिखावा आणि आतून पोकळ बसा, अशी परिस्थिती होती वडिलांची. म्हणून भावांची जबाबदारी माझ्यावर सोपवून मोकळे झाले. आलेल्या अनुभवातून पैसा कमावण्याची इतकी माझी हवा वाढली होती की त्यासाठी मी मीनाक्षीवर देखील दबाव टाकत होतो. मला वाटायचं की जर दोघांनी नोकरी केली तर अजून जास्त कमाई होईल. मीनाक्षी मात्र ह्यासाठी तयार नव्हती. मुलांचे हाल होतील म्हणून तिने नोकरी करण्यास स्पष्ट नकार दिला. ह्या गोष्टीचा त्रास होत होता मला, कारण मला अजून पैसे हवे होते, ते पण कमी वेळात. मीनाक्षी नोकरी करत नाही म्हणून मी तिचा राग करू लागलो. घरात मुलांना देखील मी वेळ देत नव्हतो. मला दिवस रात्र फक्त पैसा आणि उन्नती दिसत होती. मला माझ्या भावांपेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं होतं. त्याच नादात मी माझ्या बायकोंना आणि मुलांना दुखावत होतो, त्यांच्यापासून दुरावत होतो. मीनाक्षीसाठी आधी कधी मी बोललो नाही आणि आता तिला दोष देत तिच्यातील कमतरता मोजण्यात मी स्वतःला हुशार समजत होतो. प्रकाशराव डोळ्यात पाणी आणून बोलत होते. त्यांच्या चुकीचे पडसाद त्यांच्या भविष्यावर उमटणार होते याची जरा देखील कल्पना त्यांना आधी नव्हती. पण आता मात्र ते पश्चाताप करत होते. प्रकाशराव बोलत होते. इतक्यात मागून आवाज आला. तुमचं हेच वर्तन बघत मोठं झालो आम्ही. आईला कितीतरी रात्री चोरून रडताना बघितले आम्ही. तुम्ही पैसे खूप कमावले, पण आम्हाला तुमचा वेळ, तुमचं प्रेम कधीच मिळालं नाही. आम्ही आजारी पडलो कधी तर तुम्ही कधीच आमच्या बाजूला नव्हते. आमच्या आईला तुम्ही तुमच्या पत्नीचा दर्जा कधीच दिला नाही. ती तुमच्यासाठी फक्त काम करणारी बिनपगारी नोकर होती. नोकरीसाठी आईला तुम्ही जितकं बोलतात ना, त्याच्या 1% जरी आजी आजोबांना बोलला असतात तर माझ्या आईचे इतके हाल झाले नसते. जिने तुम्हाला क्षणोक्षणी साथ दिली तिची किंमत तुम्ही कधीच केली नाही. आणि आमचं का? तुम्ही माफी मागून आमचं बालपण परत येणार आहे का? जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज होती तुम्ही कधीच नव्हता आमच्यासोबत. तुम्हाला नेहमी पैसाच दिसत होता. पैशाने तुम्ही आम्हाला सुविधा दिल्या, पण सुखाचं काय? वडील म्हणून काय प्रेम दिलं तुम्ही आम्हाला? किती वेळ दिला? कधी प्रेमाने विचारपूस केली आमची? शिक्षणाचे निर्णय आम्ही आमचेच घेतले, त्यात देखील आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळाले नाही. मुकुंद रागाने बोलला. मुकुंदच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर प्रकाशरावांकडे नव्हते. इतक्यात मुकुंदच्या आवाजाने अनघा उठली. मुलं लहान असली तरी त्यांना बरंच समजत असतं. मुकुंदचं बोलणं अनघाने ऐकलं होतं. ती तिच्या आईकडे म्हणजेच राधाकडे गेली. आई, बाबा आजोबांशी बोलत नाहीत कारण आजोबा त्यांच्यासोबत खेळत नव्हते म्हणून ना? अनघाने निरागसपणे विचारलं. हो बेटा. राधा काही बोलणार तोच मुकुंदने उत्तर द्यायच्या आधीच, मग आई, मी पण अशीच वागणार मोठी झाली की, कारण बाबा तरी कुठे खेळतात माझ्याशी, सतत काम करत असतात ना. अनघा एकदम बोलली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय बोलावे कोणाला काहीच सुचत नव्हतं. आपण जे वागतो तेच लहान मुलं बघत असतात आणि तसंच ते अनुकरण करतात ह्याचाच प्रत्यय सगळ्यांना आला होता. आता तिला समजावून सांगण्यापेक्षा कृतीत बदल करणं गरजेचं होतं हे सगळ्यांनी जाणले. अर्थातच बदल एका रात्रीतून होत नसतो, पण रोज थोडा थोडा बदल करून एका सुखी घराच्या भिंती नक्कीच उभारता येतात. आणि झाले देखील तसेच. मुकुंद आणि माधवला त्यांच्या चुका लक्षात आल्या. त्यांच्याही नकळत ते घरात दुसरे मुकुंद आणि माधव घडवत होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सुरू झाला एक खुशाल कुटुंब निर्माण करण्याची वाटचाल. थोड्याच दिवसात चित्र पालटले. आता सगळे एकमेकांशी प्रेमाने आदराने वागत होते. तसेच आता सोबत जेवणं होत होती, गप्पा होत होत्या. प्रकाशराव आणि मुकुंद, माधव देखील दुरावा नाहीच झाला होता त्यांच्यामधला. आता घराच्या नुसत्या भिंती नव्हत्या, त्यात प्रेमाचा ओलावा होता. एक दिवस, राधा तू बोलली होतीस ना, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, घर असावं ह्याचं. माझं पण अगदी तुझ्यासारखं स्वप्न होतं, त्याच पूर्ण झालं आहे. अगदी विमय लिमे यांच्या त्या कवितेसारखं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. मीनाक्षी सुरात कविता म्हणत होती. तिच्या सुरात सूर मिसळत गेले आणि घरातील सगळे ती कविता खूप आनंदाने म्हणत होते. तर मग मित्रांनो, दुसऱ्यांच्या चुका बघताना आपणही चुकतो आहेत की नाही हे बघा.
त्याचे परिणाम घरातील चिमुकल्यांवर होतो ह्याचा नक्कीच विचार करा, असा संदेश देण्याचा प्रयत्न ह्या कथेतून केलेला आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.